नमस्कार. लग्नसराई सुरू झाली आहे आणि तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे लग्नाचे हे आमंत्रण आलेच असेल. तर मग अशा वेळेस आपण डोक्यापासून पायापर्यंत लगेचच तयारीला लागतो. तसंच आता काहीसं माझं झालेलं आहे. इथे मी कॉफीच्या पाण्यामध्ये ही मेहंदी छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि ही भिजवलेली मेहंदी मी लोखंडी कढईमध्ये ठेवलेली आहे. आता इथे मी अशी ही आयुर्वेदिक मेहंदी वापरलेली आहे, ज्यामध्ये छान असे काही आयुर्वेदिक पदार्थसुद्धा घातलेले असतात. अशी ही मेहंदी मी 4 तासासाठी या लोखंडी कढईत भिजवणार आहे. असा हा हेअर डाय इथे माझ्याजवळ होता, पण मी शक्यतो केसाला हेअर डाय लावणे हे टाळतेच. पण हेअर डाय जरी इथे मी वापरला नाही तरीसुद्धा या हेअर डायबरोबर असे हे ग्लव्स मिळालेले आहे, तर त्याचा वापर मी केसांना मेहंदी लावण्यासाठी करणार आहे. आता हा जो हेअर डाय आहे तो माझे मिस्टर लावणार आहेत आणि ह्या ग्लव्सच्या साहाय्याने मी केसाला मेहंदी लावून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की या मेहंदीला छान असा रंग आलेला आहे. म्हणजे अशी ही मेहंदी लाल रंगात न रंगता ब्राऊन रंगामध्ये याचा रंग येतो. आता आपल्याला केसाला मेहंदी लावायची आहे, त्यासाठी केस धुवून आणि छान असे विंचरून घेतलेले आहे आणि केसाला इथे मी माझ्या एका मैत्रिणीच्या मदतीने छान सर्व बाजूने मेहंदी ही लावून घेतलेली आहे. आता ही लावलेली मेहंदी आपल्याला साधारणतः 3 ते 4 तासानंतर धुवून घ्यायची आहे आणि मी इथे संध्याकाळी मेहंदी लावलेली होती, तर आता मी रात्री केस धुवून घेणार आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की वरच्या बाजूने मेहंदी कोरडी होत असेल, तर मग आपण अशा वेळेस यावर एखादी प्लॅस्टिकची कॅरीबॅगसुद्धा गुंडाळू शकतात. आणि आता केस हे धुतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असे सॉफ्ट आणि सिल्की केस झालेले आहे आणि केसांना कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे. तर मग तुम्हीसुद्धा लग्नाची तयारी अशाच पद्धतीने सुरू करता का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी लावून बघा.